बंधू आयोगाच्या भेटीसाठी रवाना झालेले आहेत। आधी शिवालयामध्ये सगळ्या शिष्टमंडळातील महत्त्वाची नेत्यांची भेट होईल आणि नंतर ते आयोगाकडे जाणार अशी माहिती मिळते। उद्धव ठाकरे शिवालयामध्ये पोहोचलेले आहेत। राज ठाकरे सुद्धा अगदी काही वेळातच या ठिकाणी पोहोचतील अशी माहिती समोर येते आहे। ही दोन महत्त्वाची दृश्य उद्धव ठाकरे नुकतेच शिवालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि राज ठाकरे शिवतीर्थवरून रवाना झालेले आहेत। अगदी थोड्याच वेळात ते सुद्धा शिवालयामध्ये पोहोचतील। खरं तर अनेक वर्षांनी शिवालयामध्ये राज ठाकरे दाखल होणार आहेत। या ठिकाणी खरं तर जे निवेदन सादर केलं जाईल मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना, त्या सगळ्यावर शिष्टमंडळातील महत्त्वाच्या नेत्यांची सही घेतली जाणार आहे आणि या संदर्भात ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते। महत्त्वाची दोन दृश्य आपण बघतोय। उद्धव ठाकरे हे शिवालयामध्ये दाखल, त्याची ही दृश्य। राज ठाकरे शिवतीर्थवरून रवाना झालेले आहेत, ते सुद्धा अगदी काही वेळात शिवालयामध्ये पोहोचतील। याआधी सुद्धा शिष्टमंडळामधले अनेक महत्त्वाचे नेते आहेत, ते शिवालयामध्ये दाखल झाल्याचं आपण बघू शकतोय। या ठिकाणी सगळ्या नेत्यांची भेट होईल आणि त्यानंतर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी हे सगळे महत्त्वाचे नेते मंत्रालयामध्ये पोहोचणार अशी माहिती समोर येते आहे। ही दृश्य आपण बघू शकतो। उद्धव ठाकरे शिवालयामध्ये ज्यावेळी पोहोचलेले होते त्यांची ही दृश्य आहेत। बाळा नांदगावकर किंवा इतर जे शिष्टमंडळातले महत्त्वाचे नेते आहेत ते सुद्धा शिवालयामध्ये या आधीपासूनच दाखल आहेत। अगदी काही वेळातच राज ठाकरे सुद्धा पोहोचतील आणि शिष्टमंडळातील महत्त्वाचे नेत्यांची शिवालयामध्ये भेट होईल आणि यावरूनच राजकीय प्रतिक्रिया सुद्धा समोर येत आहेत, त्याही बघूयात। पक्षाचं काम पुढे नेलं पाहिजे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतो। आज शिष्टमंडळ जे आहे सर्वपक्षीय, जे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटेल, दुसरे एक शिष्टमंडळ त्याचबरोबर राज्य निवडणूक आयोगाचे दिनेश वाघमारे यांना भेटेल। याची तयारी आता सुरू आहे की निवडणुका पारदर्शीपणे झाल्या पाहिजे। ही जबाबदारी लोकशाहीमधल्या प्रत्येक घटकाची आहे, लोकशाही मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आहे, लोकशाहीमध्ये विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक संस्थेची आहे। इथे आपण बघू शकतो कुठल्या तरी अगम्य भाषेत नावं लिहिलेली आहेत मतदारांची। ही कुठली भाषा आहे, हे कुठले मतदार आहेत? मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून देऊन निवडणुका पारदर्शीपणे झाल्या पाहिजेत, ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। आणि आज आम्ही सत्ताधारी पक्षाला सुद्धा आमंत्रित केलेलं आहे, त्यामुळे मला असं वाटतं की आमच्याबरोबर त्यांची सुद्धा जबाबदारी आहे। येणाऱ्या निवडणुका ह्या पारदर्शक झाल्या पाहिजेत, त्यातल्या निवडणुकीच्या याद्या ज्या आहेत त्या याद्या योग्यरित्या बनवल्या पाहिजेत आणि लोकशाहीचं रक्षण झालं पाहिजे, हा कन्सर्न आहे। सगळे ज्येष्ठ नेते असतील आणि आम्ही आमचं म्हणणं लोकशाही पद्धतीने त्यांच्यापुढे मांडू। सर्वजण येतील, ठरलेलं आहे आणि सर्वांचं याबद्दल एकमत आहे। निवडणूक चांगली व्हावी, लोकशाही जगावी, याच्याबद्दल दुमत असायचं कोणाचंही कारण नाही। यापूर्वीच्या निवडणुकांबद्दल गंभीर शंका देश पातळीवर उपस्थित करण्यात आलेल्या आहेत। मतदानाची टक्केवारी ज्या प्रकारे वाढली, बोगस मतदानाची नोंदणी ज्या प्रकारे झाली, त्यामुळे आमच्या मनामध्ये शंका आहेत, त्या आम्ही आज मांडणार आहोत आणि आम्ही आशा करू की लोकशाहीचं रक्षण होईल। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पराभव निश्चित झाला आहे। महाविकास आघाडीचे नेते हे पराभूत मानसिकतेमध्ये आहे। आतापासूनच पराभवानंतरचे नरेटिव्ह सेट करण्याकरता त्यांची ही तयारी आहे आणि उद्या जर 51% मतं घेऊन महायुती जिंकली तर आपल्या पार्ट्या संपून जातील, आपले पक्ष संपून जातील। म्हणून आतापासून पुढचे जे राहिलेले त्यांचे पक्ष आहे ते टिकवण्याकरताची तयारी आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी हे नौटंकी करतायत असं मला वाटतं। कोण कुणासोबत जाईल आणि कोण कुणासोबत राहील याला मला माहिती नाही, पण एवढं नक्की आहे हे किती एकत्र आले, कोणी एकत्र आले तरी आम्हाला काही फरक पडत नाही। त्यांचा संसार त्यांनी करायचा, पण महायुती एवढी प्रचंड भक्कम आहे, किती पार्ट्या एक आल्या तरी 51% मतं घेऊन भारतीय जनता पार्टी महायुती सर्व जागा जिंकेल। जसं विधानसभेत जिंकल्या तसं सर्व जागा जिंकेल। तर आपण बघू शकतोय शिवालयाच्या ठिकाणी अनेक जे महत्त्वाचे नेते आहेत शिष्टमंडळामधले ते जमायला सुरुवात झालेली आहेत आणि शिवालयाच्या बाहेरून आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत आहेत। संदीप, काय सध्याचं चित्र आहे तिथलं? कोणकोणते महत्त्वाचे नेते सध्या त्या ठिकाणी उपस्थित दिसत आहेत? आता
खरं तर 4 प्रमुख नेत्यांची प्रतीक्षा आहे. त्यामध्ये राज ठाकरे, संजय राऊत, बाळासाहेब थोरात आणि वर्षा गायकवाड हे प्रमुख नेते फक्त यायचं बाकी आहे. बाकी सगळे नेते शिवालयावर पोहोचलेले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आता जयंत पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत आणि शेका पक्षाचे जयंत पाटील हे दोन्ही नेते देखील दाखल झालेले आहेत. साधारणतः 11:15ची वेळ होती, कारण इथून ते चालत खरं तर जाणार आहेत मुख्य निवडणूक आयुक्तांच्या कार्यालयापर्यंत. आणि त्यानंतर आपण पाहतो ही थेट दृश्य शरद पवार दाखल झालेले आहेत शिवालयावर. यशवंतराव चव्हाण सेंटरमधून शरद पवार यांच्या गाड्यांचा कॉन्वॉय जो आहे तो या ठिकाणी शिवालयावर दाखल झालेला आहे. बऱ्याच वर्षांनंतर शरद पवार देखील शिवालयावर पहिल्यांदाच दाखल झालेले आहेत असं म्हणता येईल, कारण जवळपास 21 वर्षांनंतर राज ठाकरे येत आहेत. पण आता शरद पवार आणि त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणजे शशिकांत शिंदे त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत ते देखील दाखल झालेले आहेत. त्यामुळे आता प्रतीक्षा आहे फक्त संजय राऊत आणि काँग्रेसच्या नेत्यांची. शरद पवार यांच्यासोबतच पाठोपाठ आता राज ठाकरे देखील दाखल होणार आहेत. आपण दुसऱ्या फ्रेममधून शरद पवार यांना खरं तर पाहू शकतो. आणि आता दुसऱ्या बाजूला गौरी मी हे दाखवतो ही थेट दृश्य शिवालयाच्या समोरची. राज ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा शिवालयाच्या समोर दाखल झालेला आहे. त्यामुळे आता सगळ्या नेत्यांची प्रतीक्षा संपलेली आहे. फक्त काँग्रेसच्या नेत्यांचीच प्रतीक्षा आता फक्त बाकी आहे. ही थेट दृश्य पाहतोय आपण शिवालयाच्या समोरची. राज ठाकरे हे 21 वर्षांनंतर म्हणजे 2005 साली यापूर्वी राज ठाकरे हे शिवालयावर दाखल झालेले होते, म्हणजे त्यावेळेला आलेले होते. आणि त्यानंतर आज तागायत ते शिवालयावर आलेले नव्हते, कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची त्यांनी स्थापना केलेली होती आपल्याला माहिती आहे, शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर. आणि त्यानंतर आता पहिल्यांदाच तब्बल 21 वर्षांनंतर राज ठाकरे हे शिवालयावर दाखल होत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी बाळा नांदगावकर आणि इतर नेते जे आहेत ते बाहेर आलेले आहेत. आपण पाहतोय काही वेळातच राज ठाकरे हे गाडीमधून उतरतील. बाळा नांदगावकर असतील, अविनाश अभ्यंकर असतील, हे यापूर्वीच दाखल झालेले होते. हे सगळं जे विरोधी पक्षांचं शिष्टमंडळ आहे हे राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे आहेत चोकलिंगम त्यांना आज खरं तर भेटणार आहे. 12:30ची त्यांच्या भेटीची वेळ आहे, त्यामुळे फक्त अर्धा तास आता बाकी आहे. पण उद्धव ठाकरे हे आल्यानंतर जवळपास 20 मिनिटांनंतर राज ठाकरे हे आता शिवालयावर दाखल झालेले आहेत. ही थेट दृश्य आपण पाहतोय राज ठाकरे यांची. आणि ते शिवालयावर दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी मनसेचे जे नेते आहेत ते सगळे या ठिकाणी दाखल झालेले होते. काही वेळातच आता हे सगळं शिष्टमंडळ जे आहे ते शिवालयावरून निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे रवाना होणार आहे. महत्त्वाचं हेच आहे की आज निवडणूक आयोग त्यांना काही आश्वासन देतं का, कारण वारंवार आपल्याला माहिती आहे की निवडणूक आयोग हा संशयाच्या फेऱ्यामध्ये सापडलेला होता. अगदी राष्ट्रीय पातळीपासून म्हणजे राहुल गांधी यांच्यापासून स्थानिक पातळीवरच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं होतं. लोकसभा निवडणूक असेल, विधानसभा निवडणूक असेल, यामध्ये मतदार यांच्या याद्यांचा घोळ त्याचबरोबर EVM मशीन्स याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलेलं होतं. आणि तब्बल 21 वर्षांनंतर मी सांगितल्याप्रमाणे गौरी राज ठाकरे हे आता शिवालयावर दाखल झालेले आहेत. उद्धव ठाकरे हे त्यांच्यापूर्वीच आलेले आहेत आणि शरद पवार देखील झाले आहेत. आता फक्त प्रतीक्षा आहे ती काँग्रेसच्या गोटातला अजून कुणीही दाखल झालेलं नाही. वर्षा गायकवाड आणि बाळासाहेब थोरात हे दोन्ही नेते येणार असल्याचं सांगितलेलं आहे, कारण प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे दिल्लीला गेलेले आहेत एका बैठकीच्या निमित्तानं. पण राष्ट्रवादी काँग्रेसचा जर विचार केला तर शरद पवार, शशिकांत शिंदे आणि जयंत पाटील हे तिन्ही नेते दाखल झाले आहेत. शिवसेनेचा विचार केला तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत अरविंद सावंत, अनिल देसाई, अनिल परब हे नेते दाखल झाले आहेत. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राज ठाकरे यांच्याबरोबरच बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर हे नेते जे आहेत ते दाखल झालेले आहेत. शेका पक्षामार्फत जयंत पाटील आहेत, माकपमार्फत अजित नवले आहेत, रईस शेख जे आहेत समाजवादी पक्षाचे तेही शिवालयावर दाखल झाले आहेत. आणि आता थोड्याच वेळात हे सगळे नेते जे आहेत ते निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे जाणार आहेत. तिथं ते आयुक्तांची भेट घेऊन निवेदन देणार आहेत. आणि त्यानंतर दुपारी 1:30 वाजता पत्रकार परिषद, संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा खरं तर अजून झालेली नाही गौरी, पण त्यापूर्वीच एक प्रकारे प्रेशर टॅक्टिक्सचा अवलंब विरोधी पक्ष करतायत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. निवडणूक आयोगाला भेटताना खासदार संजय राऊत यांनी सांगितल्याप्रमाणे खरं तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना देखील याबाबतचं निमंत्रण जे आहे ते देण्यात आलेलं होतं. मात्र मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या शिष्टमंडळामध्ये सहभागी झालेले नाहीत. फक्त विरोधी पक्षातले सगळे नेते या शिष्टमंडळामध्ये सहभागी झालेले आहेत. आणि यापूर्वीची जी आकडेवारी आलेली होती, लोकसभा निवडणूक असेल किंवा विधानसभा निवडणूक असेल, त्यानुसार अनेक ठिकाणी मतदारांची संख्या जी आहे ती अचानकपणे वाढलेली होती. काही ठिकाणी बोगस मतदान झालेलं होतं. वेळेनंतर EVM मध्ये काही मतदानाची नोंद झाली होती, अशी देखील म्हणजे प्रूफ अनेक ज्या आहेत त्या विरोधी पक्षांनी द्यायचा प्रयत्न केला होता. सगळ्याच राजकीय विरोधी पक्षांकडून
EVM बाबतचं जे म्हणजे प्रात्यक्षिक आहे, प्रॅक्टिकल आहे, ते देखील दाखवण्यात आलेलं होतं. आणि त्यामुळेच निवडणूक आयोगाचा कारभार हा पारदर्शक असावा. आगामी येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत त्या निवडणूक आयोगानं पारदर्शीपणाने घ्याव्यात ही मागणी करत खरं तर आज हे शिष्टमंडळ भेटतं. ही पुन्हा एकदा दृश्य दाखवतोय. कार्यकर्ते त्याचबरोबर प्रसारमाध्यमांची ही गर्दी या ठिकाणी आपण पाहतोय. मिलिंद नार्वेकर बाहेर पडलेले आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय या शिवालयमधून. आणि काही वेळातच आता हे सगळे नेते जे आहेत ते आता निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे जातील. कदाचित मिलिंद नार्वेकर हे पुढे जात आहेत निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे. तिथं जाऊन ते खरं तर आढावा घेतील, कारण सगळे नेते जे आहेत ते आयुक्तांना भेटून हे निवेदन देऊन मागणी करणार आहेत. काँग्रेसमधून अजूनही कुणी दाखल झालेलं नाही, ही आत्ताची मोठी बातमी म्हणावी लागेल. कारण बाळासाहेब थोरात आणि वर्षा गायकवाड हे दोन्ही नेते या शिष्टमंडळामध्ये उपस्थित असतील असं सांगण्यात आलेलं होतं. कारण हर्षवर्धन सपकाळ एका बैठकीच्या निमित्तानं दिल्लीला गेलेले आहेत, पण अद्यापही काँग्रेसच्या वतीनं या शिष्टमंडळामध्ये कुणीही आलेलं नाही, दाखल झालेलं नाही. त्यामुळे काँग्रेसची नाराजी अजून कायम आहे का? कारण काल राज ठाकरे यांनाच काँग्रेस हवी आहे असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलेलं होतं. नंतर त्यांनी ते वक्तव्याचा विपर्यास झाल्याचं देखील स्पष्टीकरण दिलेलं होतं. पण आता आपण पाहतोय की काँग्रेसच्या वतीनं खरं तर नेते दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. वर्षा गायकवाड आणि बाळासाहेब थोरात हे दोघंही एकत्रितपणे आलेले आहेत. सर, निवडणूक आयोगाची भेट घेत हा जातो खूपच महत्वाची आणि देशाकरता आणि लोकशाहीसाठी महत्वाची. निवडणूक आयोगाला जाग येईल असं वाटतं का सर? आज तरी आमचं काम आहे ते करतोय आम्ही. हा, ऐकून तर घ्यावं लागेल त्यांना, लोकशाही आहे शेवटी. बाळासाहेब थोरात आणि वर्षा गायकवाड हे दोघंही नेते यायचे होते खरं तर गौरी. आणि काँग्रेसच्या वतीने हे दोन्ही नेते आता शिवालयामध्ये दाखल झालेले आहेत. मात्र तुम्ही या ठिकाणी काय प्रदेशाध्यक्ष असं काही नाही, मी सुद्धा येऊ शकतो. मी वर्किंग कमिटीचा मेंबर आहे, ज्येष्ठ यादीत आहे मी. असं काही नाही, प्रतिनिधित्व काँग्रेसचा आहे नाही. विषय आमचा आहे, पहिलं लक्षात ठेवा. पहिलं राहुलजीने हा विषय घेतलेला होता. की मनसेच्या सोबत प्रदेशाध्यक्ष आल्यावर विचारणा केली जाईल, त्यामुळे ते आले नाही. कोण कोण येणार हे आम्हाला माहित नाही. आम्हाला निमंत्रण आलंय, आम्ही आलेलो आहोत. आणि विषय हा राहुलजींनी उचललेला आहे, आपल्या देशाच्या लोकशाहीसाठी उचललेला मुद्दा आहे. लोकशाही राहणार का नाही हे ठरवणारा मुद्दा आहे. आणि त्यामुळं या विषयामध्ये आम्ही जातोय निवडणूक आयोगाकडे. तेव्हा निमंत्रण तर सर्वांना होतं असं मला समजलं. फडणवीसांनी सुद्धा यायला पाहिजे जर पुढच्या काळामध्ये लोकशाही टिकवायची असेल तर. यावेळेस फडणवीस सुद्धा येणं आवश्यक होतं, निमंत्रण त्यांना होतं ना. अजित पवार म्हटले मी जाईन असं वाटतं का? माध्यमांना त्यांनी उलटा प्रश्न विचारला. नाही, सगळ्यांनीच यायला पाहिजे. ज्याला लोकशाही वाचावी वाटतं त्या सगळ्यांनी यायला पाहिजे. सर्वात मोठा फटका हा तुम्हाला बसलेला आहे. वोट जेव्हा सिस्टीम मोडली जाते हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. लोकशाही चालते ती सिस्टीमवर चालते, आपल्या राज्यघटनेप्रमाणे चालते. सिस्टीम जर आपली सिस्टीम कुचकामी होणार असली तर ते फार दुर्दैवाच आहे. त्यामुळं कोणी असो, जो लोकशाहीवादी आहे त्याने आलं पाहिजे. मला माहित नाही, मी आता आतमध्ये चाललो. मला सिस्टीम बिघडलेली आहे, सिस्टीम ही वाचली पाहिजे, त्यानुसार बदल झाले पाहिजेत अशी प्रतिक्रिया जी आहे ती काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी दिलेली आहे. प्रामुख्याने हेच आहे, वर्षा गायकवाड आणि बाळासाहेब थोरात हे दोन्ही काँग्रेसच्या वतीनं या शिष्टमंडळामध्ये असणार हे आता स्पष्ट झालेलं आहे. कारण हर्षवर्धन सपकाळ हे दिल्लीला गेलेले आहेत एका बैठकीच्या निमित्तानं. आणि त्यामुळं वर्षा गायकवाड, बाळासाहेब थोरात हे दोन्ही नेते आता दाखल झालेत. आदित्य ठाकरे देखील आलेले आहेत. ही थेट दृश्य आपण पाहतोय गौरी. आदित्य ठाकरे हे देखील शिवालयावर दाखल झालेले आहेत. म्हणजेच या शिष्टमंडळामध्ये स्वतः आदित्य ठाकरे हे देखील असणार हे आता स्पष्ट झालेलं आहे. हे सगळे नेते काही वेळातच म्हणजे पुढच्या काही मिनिटांमध्ये हे सगळे नेते निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे जातील. कारण 12:30चं खरं तर टायमिंग आहे. आणि त्यानुसार हे सगळेजण नेते निवडणूक आयोगाच्या कार्यालयात दाखल होतील. तिथं निवेदन दिलं जाईल, चर्चा देखील होतील. प्रामुख्याने हेच आहे, शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे तीनही प्रमुख नेते आणि त्यांच्याबरोबर इतर काँग्रेसचे देखील नेते आहेत. बाळासाहेब थोरात असतील, वर्षा गायकवाड असतील, हे सगळे नेते आता निवडणूक आयोगाकडे निवेदन देऊन मागणी करणार आहेत. महापालिका, जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या सगळ्या निवडणुका पारदर्शीपणे व्हाव्यात,
त्या निवडणुकांमध्ये कुठलाही काळा बाजार होऊ नये किंवा गैरप्रकार कुठलाही होऊ नये अशी मागणी करत खरं तर हे सगळेजण आज निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहेत. आणि त्यानंतर ही भेट झाल्यानंतर 1:30 वाजता संयुक्त पत्रकार परिषद होईल. मित्रपक्षांना सोबत घेतलेलं आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील या शिष्टमंडळामध्ये यायला पाहिजे होतं अशी प्रतिक्रिया काही वेळापूर्वी बाळासाहेब थोरात यांनी दिली. आपण पाहिलं प्रामुख्यानं पाहायला गेलं तर मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना देखील या शिष्टमंडळामध्ये येण्याचं निमंत्रण विरोधी पक्षांच्या या वतीनं देण्यात आलेलं होतं. कारण लोकशाही वाचवायची आहे, निवडणुका या पारदर्शीपणे पार पाडायच्या आहेत अशी मागणी करत आम्ही तिकडे जातोय. आणि त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी देखील म्हणजे यामध्ये कुठल्याही पक्षाचा भेदभाव न ठेवता, दुजाभाव न ठेवता सगळ्या पक्षांनी यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन खासदार संजय राऊत यांनी देखील केलेलं होतं. त्यानुसार देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना देखील पत्र जे आहे ते पाठवण्यात आलेलं होतं. मात्र आता जे शिष्टमंडळ जाणार आहे त्यामध्ये फक्त विरोधी पक्षनेतेच असणार आहेत हे आता स्पष्ट झालेलं आहे. छगन भुजबळ यांनी काही वेळापूर्वी चोकलिंगम जे निवडणूक आयुक्त आहेत त्यांची भेट घेतलेली आहे. आणि त्यानंतर आता हे सगळे नेते जे आहेत ते आयुक्तांच्या भेटीला जात आहेत. त्यामुळे बघावं लागेल निवडणूक आयोग त्यांना नेमकं काय आश्वासन देतं. कारण आगामी निवडणुका या पारदर्शीपणे व्हाव्यात. आकडेवारी मी सांगितल्याप्रमाणे अनेक ठिकाणी मतदारांची आकडेवारी चुकलेली होती. अचानकपणे मतदारांची संख्या वाढलेली होती. EVM बाबत संशय व्यक्त केलेला होता. आणि राहुल गांधी यांनी हा मुद्दा उचललेला होता. त्यानंतर स्थानिक पातळीपर्यंत हे लोन खरं तर येऊन पोचलेलं होतं EVM मशीन्स आणि निवडणूक आयोगाच्या कारभाराचं. आणि त्यानुसार आता हे विरोधी पक्षनेते सगळे जे आहेत किंवा जी शिष्टमंडळ आहेत ते आयुक्तांना भेटणार आहे. त्यामुळे बघावं लागेल निवडणूक आयोग यांना नेमकं काय आश्वासन देतं ते. मात्र आता शिवालयमध्ये सगळे नेते जे आहेत ते दाखल झाले आहेत. फक्त खासदार संजय राऊत हे काही वेळातच दाखल होतील असं सांगितलं जात आहे. गौरी. नक्कीच संदीप, खरं तर आपण ही महत्त्वाची दृश्य आहे ती पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना दाखवूयात. राज ठाकरे तब्बल 20 वर्षांनी शिवालयामध्ये आलेले आहेत. तर शरद पवार आणि काँग्रेसचे नेते सुद्धा शिवालयामध्ये दाखल झालेले आहेत. शिवालयामध्ये शिष्टमंडळातले सगळे जे महत्त्वाचे नेते ते पोहोचलेले आहेत. या ठिकाणी जे मुख्य निवडणूक अधिकारी आहेत त्यांना निवेदन दिलं जाईल. त्या निवेदनावर सह्या घेतल्या जातील प्रत्येक शिष्टमंडळातील महत्त्वाच्या नेत्यांच्या. आणि त्यानंतर निवडणूक अधिकारी असतील चोकलिंगम त्यांची भेट शिष्टमंडळ घेणार अशी माहिती समोर येते. दोन महत्त्वाची दृश्य आताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची अपडेट आपण बघतोय. राज ठाकरे हे 20 वर्षांनी शिवालयामध्ये पोहोचलेले आहेत. शरद पवार आणि काँग्रेसचे नेते सुद्धा शिवालयामध्ये पोहोचल्याचं आपण बघू शकतोय. काँग्रेस नेत्यांमध्ये बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड यांचा समावेश दिसतोय. हर्षवर्धन सपकाळ येणार होते मात्र ते या शिष्टमंडळामध्ये सहभागी नाहीयेत. त्यामुळे काँग्रेस नेते येणार की नाहीत याची सुद्धा शंका होती. मात्र नुकतीच आपण अपडेट्स बघितलेली आहे ज्यामध्ये बाळासाहेब थोरात आणि वर्षा गायकवाड या सुद्धा शिवालयामध्ये पोहोचल्याचं आपण बघू शकतोय. ही भेट झाल्यानंतर सगळ्या नेत्यांची, सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांची पत्रकार परिषद सुद्धा पार पडणार आहे. आणि त्यामधून नेमकं ते काय बोलतात हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. आपण ही महत्त्वाची घडामोड बघतोय. तोंडावर आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही जी भेट आहे निवडणूक अधिकाऱ्यांची ही महत्त्वाची मानली जाते. अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत जे सगळे नेते भेटून निवेदनाच्या माध्यमातून सादर करतील. पुन्हा एकदा मी जाते संदीप यांच्याकडे. संदीप, नेमकी कधी ही भेट होऊ शकते आणि शिवालयामध्ये नेमकी काय चर्चा या नेत्यांमध्ये पार पडते? नाही, आता गौरी खरं तर फक्त 20 मिनिटं शिल्लक आहेत. निवडणूक आयोगानं दिलेली वेळ जी आहे ती 12:30ची आहे आणि 11:15 वाजता खरं तर जमायची वेळ होती. मात्र आता 12:15 वाजेपर्यंत सगळे नेते दाखल झाले. त्यामुळे पुढच्या काही मिनिटांमध्ये हे सगळे नेते निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे रवाना होतील. आता फक्त प्रतीक्षा आहे ती संजय राऊत यांचीच. बाकी सगळे नेते दाखल झालेले आहेत शिवालयावर असं म्हणता येईल. आणि शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्याबरोबर इतर जे सगळे नेते आहेत ते सगळे नेते आता काही वेळातच दाखल होतील. मी थेट दृश्य पुन्हा एकदा दाखवतो. शिवालय मधली आतमध्ये जर आपण पाहिलं तर सगळ्या नेत्यांची एक छोटेखानी बैठक आता सध्या सुरू आहे असं म्हणता येईल. कारण हे सगळे नेते एकत्रित भेटलेले आहेत. त्यातच राज ठाकरे हे जवळपास 21 वर्षांनंतर एकत्र आलेले आहेत आणि शिवालयावर आलेले आहेत. माफ करा, मनसेची स्थापना झाल्यानंतर राज ठाकरे या शिवालयामध्ये आलेले नव्हते. मात्र आता पहिल्यांदाच राज ठाकरे हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यामुळं या सगळ्यांनी एकत्रित भेटल्यानंतर त्यांच्यामध्ये चर्चा होईल आणि मग निवडणूक आयोगासमोर नेमकं काय समस्या मांडायची किंवा काय म्हणणं मांडायचं याबाबतची देखील चर्चा होईल. त्याबाबतचं निवेदन देखील दिलं जाईल आणि मग जी स्वतंत्र म्हणजे संयुक्त पत्रकार परिषद आहे
ती पत्रकार परिषद त्या ठिकाणी घेतली जाईल. आनंद दुबे आहेत माझ्यासोबत, शिवसेनेचे प्रवक्ते. काय वाटतं, निवडणुका पारदर्शकपणे होऊ शकतील यापुढे? हे बघा, असं आहे की निवडणूक अधिकाऱ्यांना आज आम्ही भेट देणार आहेत आणि आमचे मोठे नेते आदरणीय शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब, राज ठाकरे साहेब स्वतः इथे आले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते इथे आले आहेत. सर्वांच्या एक मत आहे की आपण सर्वांना मिळून चुनाव आयोगला भेटू आणि चुनाव आयोगला आपण शिफारस करू की निष्पक्ष चुनाव होऊ द्या. हे जे धांदली आहे, हे जे वोटमध्ये भ्रष्टाचार, वोट चोरी आहे, याच्यामुळे लोकांमध्ये एक त्रास आहे. यामुळे आम्ही सगळे इथे आज जमलेलो आहे. आपण गौरी थेट दृश्य पाहतोय. परत अनिल देशमुख हे देखील दाखल झाले आहेत. म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील, शशिकांत शिंदे आणि अनिल देशमुख हे तिघही नेते शिवालयावर दाखल. पवार साहब, माननीय उद्धव जी ठाकरे, सब बड़े बड़े नेता, राज जी सब अंदर है, वो आपको ब्रीफ करेंगे. ही प्रतिक्रिया होती. सगळेजण नेते आलेले आहेत आणि आम्ही देखील या शिष्टमंडळात आहोत, अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिलेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे देखील शरद पवार यांच्यासह इतर नेते जे आहेत ते आता दाखल झालेले आहेत शिवालयावर. काही वेळातच संजय राऊत खासदार जे आहेत ते देखील दाखल होतील असं सांगितलं जात आहे. मात्र महत्त्वाचं हेच आहे की एकत्रितपणे एक शक्ती प्रदर्शन विरोधी पक्षांच्या वतीनं हे केलं जात आहे आणि त्यानुसार हे निवडणूक आयोगाकडे आपलं म्हणणं मांडणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अजून खरं तर घोषणाही झालेली नाही आहे. मात्र या निवडणुकांच्या पूर्वीच हे सगळे विरोधी पक्ष निवडणूक आयोगाला भेटून आपली मागणी मांडणार आहेत. त्यानुसार त्यांना काय आश्वासन देतं निवडणूक आयोग हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. 12:30ची वेळ आहे, त्यामुळे पुढची 15 मिनिटं फक्त शिल्लक आहेत आणि इथून हे नेते चालत जातात की एकाच गाडीमधून जातात हे बघणं देखील महत्त्वाचं असेल. कारण काही अंतरावर, म्हणजे अगदी हाकेच्या अंतरावर या ठिकाणापासून निवडणूक आयोगाचं कार्यालय आहे. त्यामुळे कदाचित हे सगळे नेते एकाच गाडीमधून देखील जाण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. मात्र आत्ता सध्या सगळे हे नेते शिवालयामध्ये आत दाखल झाले आहेत आणि आत एक छोटेखानी बैठक देखील चालू आहे. त्या बैठकीमध्ये पुढची रणनीती आहे जी आहे ती देखील ठरवली जाईल. पत्रकार परिषदेच्या बाबत देखील या ठिकाणी चर्चा होऊ शकते. कारण पत्रकार परिषदेमध्ये कुठल्या नेत्यांनी बोलायचं, काय म्हणणं मांडायचं याचा देखील त्यामध्ये समावेश असू शकतो. कारण शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे हे आहेत. काँग्रेसच्या वतीनं वर्षा गायकवाड, बाळासाहेब थोरात आहेत, अनिल देशमुख, शशिकांत शिंदे, जयंत पाटील हे आहेत आणि मित्रपक्ष देखील आहेत. अजित नवले असतील, रईस शेख असतील किंवा जयंत पाटील शेका पक्षाचे असतील, हे सगळे देखील दाखल झाले आहेत. त्यामुळे सगळ्यांनी एकत्रितपणे येऊन सरकारवर किंवा निवडणूक आयोगावर एक प्रकारे हे प्रेशर टाकण्याचंच प्रयत्न केलेला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. संदीप देशपांडे आले आहेत. काय वाटतं, यापुढे तरी होतील पारदर्शकपणे निवडणुका तुमच्या भेटीनंतर? मला असं वाटतं आता सगळे सन्माननीय नेते भेटायला जातील आणि निश्चितपणे त्याची दखल निवडणूक आयोग घेईल. तुमच्याकडून एक उत्तर हवं आहे. 21 वर्षानंतर राजसाहेब आज शिवालयामध्ये दाखल झालेले आहेत. नाही नाही, आता सगळे सन्माननीय नेते निवडणूक आयोगाला भेटतील आणि त्यानंतर निश्चितपणे निवडणुका पारदर्शक होण्यासाठी हा जो संघर्ष आहे तो आम्ही सगळेजण मिळून करतोय. 21 वर्षांनंतर आज राज ठाकरे शिवालयामध्ये दाखल झालेले आहेत. तुम्ही आलेला आहात. मला असं वाटतं काही गोष्टींसाठी, लोकशाहीसाठी काही काही गोष्टी करणं आवश्यक आहे. मला असं वाटतं की निश्चितपणे सगळे पक्ष एकत्र आल्यानंतर निवडणूक आयोगावर दबाव येईल. देशपांडे साहेब, आज सकाळीच तुम्ही एक यादी जाहीर केली, त्याच्यात नावं जी आहे ती मराठी भाषेत सुद्धा नाहीयेत. त्या सगळे मुद्दे उपस्थित आम्ही सगळे हेच मुद्द्यांसाठी निवडणूक आयोगाला भेटायला जाणार आहोत. सगळे सन्माननीय नेते आता भेटतील त्यांना आणि निश्चितपणे त्यातनं मार्ग निघेल. एकीकडे महाराष्ट्र मुंबई लेवलचं सगळ्या याद्या तुम्ही समोर आणतात, दुसरीकडे राहुल गांधी विधानसभेच्या निवडणुकीच्या याद्या समोर आणतात. एवढं साम्य तरी पण का नेमकं सत्ताधारी पक्ष तुमच्यासोबत येत नाही या सगळ्या? नाही, मला असं वाटतं निवडणुका पारदर्शीपणे झाल्या पाहिजेत. ही लोकशाहीमधल्या सगळ्या घटकांची जबाबदारी आहे. त्याच्यामध्ये सत्ताधारी पक्ष पण आला. मला असं वाटतं त्यांनी शिष्टमंडळात यायला हरकत नव्हती. आम्ही सगळ्यांना पत्र दिलेलं. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी यायला पाहिजे होतं.
आपण पाहतोय संदीप देशपांडे यांची ही खरं तर प्रतिक्रिया होती आणि ते देखील या शिष्टमंडळामध्ये असणार आहेत. काही वेळातच खासदार संजय राऊत हे दाखल होतील. मात्र सध्या शिवालयावर एक महत्त्वाची बैठक ही सुरू आहे, कारण पत्रकार परिषदेमध्ये देखील कोणकोणते मुद्दे कुठल्या पक्षांना मांडायचे याची देखील चर्चा होऊ शकते. मात्र आता सगळे नेते गौरी जे आहेत ते शिवालयावर दाखल झाले, त्यामुळे पुढच्या काही मिनिटांमध्येच हे सगळे नेते निवडणूक आयोगाकडे रवाना होतील. बरोबर, नक्कीच संदीप, पुन्हा एकदा ही दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूयात. ही महत्त्वाची दृश्य आहे ज्या दरम्यान उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार आणि इतर जे काँग्रेसचे नेते आहेत, शिष्टमंडळामधले महत्त्वाचे जे आहेत नेते, ते जेव्हा शिवालयामध्ये पोहोचलेले होते त्या दरम्यानची ही दृश्य आपल्या समोर येत आहेत. नुकतीच ही ताजी दृश्य आपण बघतोय. संजय राऊत सुद्धा पोहोचलेले आहेत. संजय राऊत यांचीच प्रतीक्षा होती आणि संजय राऊत सध्या शिवालयामध्ये दाखल झालेले आहेत. महत्त्वाची चर्चा या शिष्टमंडळामधल्या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये पार पडेल शिवालयामध्ये आणि त्यानंतर निवडणूक आयोगाची भेट घेण्यासाठी हे सगळे जे महत्त्वाचे नेते आहेत ते मंत्रालयामध्ये जातील आणि आपलं निवेदन त्यांच्याकडे सादर करणार आहेत. निवडणूक पारदर्शकपणे जी प्रक्रिया आहे ती सुलभरित्या पार पडावी अशी मागणी प्रत्येक शिष्टमंडळातल्या नेत्यांनी केलेली आहे. त्या पद्धतीचं निवेदन ते सादर करतील मुख्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडे आणि त्यानंतर पत्रकार परिषद सुद्धा पार पडणार आहे आणि त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नेमकं काय संबोधित केलं जातं या शिष्टमंडळातील महत्त्वाच्या नेत्यांकडून हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे. ही महत्त्वाची दृश्य आपण बघतोय. सगळे महत्त्वाचे शिष्टमंडळातले नेते आहेत ते पोहोचलेले आहेत शिवालयामध्ये. त्या ठिकाणी एकंदरीत चर्चा पार पडते आहे. जे निवेदन सादर केलं जाईल मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना त्या संदर्भातल्या ज्या महत्त्वाची चर्चा आहे ती त्या ठिकाणी पार पडते आहे. पुन्हा एकदा मी संदीप यांच्याकडे जाते. संदीप, आपण बघू शकतोय फक्त संजय राऊत येण्याची प्रतीक्षा होती आणि संजय राऊत सुद्धा नुकतेच शिवालयामध्ये पोहोचल्याचं आपण बघू शकतोय. बरोबर आहे गौरी, ज्यांनी ट्विट करून ही सगळी माहिती दिलेली होती त्याच संजय राऊत यांची खरं तर प्रतीक्षा शिवालयाला होती आणि अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये खासदार संजय राऊत हे शिवालयामध्ये दाखल झाले आहेत, कारण बाकी सगळे नेते हे दाखल झाले होते. प्रामुख्यानं निवडणूक आयोगाला कोणकोणते नेते भेटणार आहेत आणि कशा पद्धतीनं पुढचा सगळा प्रोग्राम असणार आहे याची माहिती स्वतः खासदार संजय राऊत यांनीच दिलेली होती आणि त्यानुसार आता संजय राऊत हे शिवालयावर दाखल झालेले आहेत. काही वेळातच आता हे सगळे नेते या ठिकाणावरून बाहेर पडतील. काल ज्या वेळा हॉस्पिटलमध्ये होते संजय राऊत आणि ते बाहेर पडले त्यावेळा त्यांनी म्हटलं होतं उद्याच्या शिष्टमंडळामध्ये मी असेन, अशी खरं तर त्यांनी प्रतिक्रिया दिलेली होती आणि त्यानुसार संजय राऊत यांची खरं तर प्रतीक्षा होती. पण आता संजय राऊत हे देखील शिवालयावर दाखल झाले. आता आत सगळे नेते म्हणजे सगळ्या पक्षांचे जे निमंत्रित जे नेते होते ते सगळे नेते आलेले आहेत. हर्षवर्धन सपकाळ हे फक्त अपवाद म्हणता येईल त्यांचा, फक्त बाकी सगळे नेते जे आहेत ते दाखल झालेले आहेत. प्रामुख्यानं आता हेच आहे की ह्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून अजून काही नेमकी मागणी केली जाते का, कारण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोळ झालेला आहे. निवडणूक याद्या असतील, मतदारांची संख्या असेल, या सगळ्याबाबत आरोप करण्यात आले होते. त्यानुसार आता मुंबई महापालिका, इतर शहरांच्या महापालिकांच्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत. 5 ते 6 वर्षांनंतर या सगळ्या निवडणुका होत आहेत. त्या सगळ्या निवडणुका पारदर्शीपणे पार पाडाव्यात ही प्रामुख्यानं मागणी असणार आहे विरोधी पक्षांची आणि सत्ताधारी पक्षाला म्हणजेच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना देखील याबाबतचं खरं तर निमंत्रण देण्यात आलेलं होतं. मात्र तिघही नेते आलेले नाहीत. याबाबत देखील विरोधी पक्षातल्या नेत्यांच्या किंवा या शिष्टमंडळातल्या नेत्यांच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या. अजित पवारांनी तर स्वतः असं म्हटलेलं होतं की मी स्वतः जाईन असं वाटतं का, असं थेट त्यांनी प्रसारमाध्यमांनाच प्रश्न विचारलेला होता. आणि काही वेळातच हे सगळे नेते जे आहेत ते शिवालयामधून बाहेर पडतील आणि थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे जातील. तिथं त्यांना निवेदन दिलं जाईल. 12:30ची वेळ आहे, अवघे 10 मिनिटं आता शिल्लक आहेत आणि त्यानंतर यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेतली जाईल, ज्या पत्रकार परिषदेला हे सगळे नेते जे आहेत ते उपस्थित असणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचं संपूर्ण लक्ष असणार आहे, सत्ताधारी सरकारचं, राजकीय पक्षांचं देखील लक्ष असणार आहे की विरोधी पक्ष नेमकी काय मागणी करतात. कारण यापूर्वी पाहायला गेलं तर वेगवेगळ्या राज्यांच्या निवडणुकांच्या माध्यमातून विधानसभा असेल, लोकसभा असेल, केंद्रीय निवडणूक आयोगाला अनेक वेळा दिल्लीत भेट झालेली होती अनेक राजकीय नेत्यांची. मात्र हे संपूर्ण शिष्टमंडळ विरोधी पक्षातलं पहिल्यांदाच निवडणूक आयुक्तांना भेटत आहे. ती निवडणूक जाहीर होण्यापूर्वी खरं तर भेटतंय. त्यामुळे नाशिकमधली आकडेवारी जी समोर आली होती किंवा इतर शहरातली जी आकडेवारी समोर आली होती, इव्हन मरकटवाडीमधलं आपल्याला प्रकरण माहीत आहे की विधानसभा आमदारांनी निवडून येऊन देखील त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवलेली होती. त्यामुळे एकंदरीतच सत्ताधारी पक्षावर त्याचबरोबर निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं होतं. त्यानुसार पुन्हा आता हे सगळे विरोधी पक्षातले नेते एकत्रितपणे
शिष्टमंडळाच्या द्वारे निवडणूक आयुक्तांना भेटतायत. मतदार याद्यातला घोळ असेल किंवा मतदारांची वाढलेली संख्या असेल, या सगळ्या संदर्भातली जी चर्चा आहे, निवेदन आहे, ते दिलं जाईल आणि 1:30 वाजता पत्रकार परिषद होईल. पुढच्या काही मिनिटांमध्ये हे सगळे नेते शिवालयमधून बाहेर पडतील. गौरी. बरोबर. संदीप, तुम्ही म्हटल्याप्रमाणे खरं तर ही भेट अत्यंत महत्त्वाची आहेच, मात्र त्यानंतर जी होणारी पत्रकार परिषद आहे त्याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष असणार आहे. कारण या पत्रकार परिषदेमध्ये जवळपास खूप वर्षांनी शरद पवार आणि राज ठाकरे आहेत ते आपल्याला एकत्रित संबोधित करताना बघायला मिळतील. अगदी बरोबर आहे. मी सांगितल्याप्रमाणे तब्बल 21 वर्षांनंतर राज ठाकरे हे शिवालयमध्ये आलेले आहेत. मनसेची स्थापना झाल्यानंतर त्यांनी शिवसेनेशी फारकत घेतलेली होती, पण मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही भाऊ यापूर्वी 6 वेळा एकत्र आलेले होते. आजची त्यांची ही 7वी भेट आहे गेल्या 4 महिन्यातली पाहायला गेलं तर. आणि यापूर्वी राज ठाकरे, शरद पवार या दोन्ही नेत्यांना महाराष्ट्रानं एकाच व्यासपीठावर बघितलेलं आहे, दोन्ही भावांना एकत्रपणे बघितलं आहे. मात्र महाविकास आघाडीमध्ये हे एक नवीन पक्ष आता सामील होतो का याची चर्चा असतानाच राज ठाकरे या शिष्टमंडळामध्ये दाखल झालेत. ही देखील एक मोठी महत्त्वाची बाब म्हणावी लागेल. ज्यावेळेला संजय राऊत यांनी ट्विट केलेलं होतं, त्यांनी सगळ्या नेत्यांची नावं टाकलेली होती आणि आणि राज ठाकरे यांचं नाव त्यांनी टाकलेलं होतं आणि त्यानुसार राज ठाकरे हे दाखल झालेत. आपण पाहतोय आमदार देखील या शिष्टमंडळामध्ये दाखल होत आहेत, तेही जात आहेत या जो आज शिष्टमंडळ जा रहा है, क्या मांगे है? नहीं, हम तो चाहते हैं पारदर्शिता हो. बरसों लगते हैं कि किसी को अपनी क्रेडिबिलिटी बनाने के लिए इलेक्शन कमीशन के जो जिस तरह से इलेक्शन कमीशन काम कर रहा है उस पर कई प्रश्न हैं, तो वो प्रश्नों को हटाने के लिए